प्रश्न पहिला, मौर्य साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी भारतावर कोणाचे नियंत्रण होते? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए नंदवंश, ऑप्शन बी शक वंश, ऑप्शन सी कुशाण वंश, ऑप्शन डी सातवाहन वंश. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नंदवंश. प्रश्न दुसरा, चंद्रगुप्त मौर्याने ग्रीक सेनापती सेक्युलस निकेटरला पराभूत करून कोणता भाग जिंकला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी बंगाल, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी कर्नाटक. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब. प्रश्न तिसरा, अशोकाचा धम्म कोणत्या तत्वावर आधारित होता? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए वेद, ऑप्शन बी इस्लाम, ऑप्शन सी बौद्ध धर्म, ऑप्शन डी जैन धर्म. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बौद्ध धर्म. प्रश्न चौथा, अशोकाने धम्म प्रचारासाठी किती अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए धम्मदूत, ऑप्शन बी धम्मपती, ऑप्शन सी धम्मसाधक, ऑप्शन डी राजदूत. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए धम्मदूत. प्रश्न पाचवा, चंद्रगुप्त मौर्यांनी शेवटी कोणता धर्म स्वीकारला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए बौद्ध, ऑप्शन बी वैदिक, ऑप्शन सी जैन, ऑप्शन डी इस्लाम. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जैन. प्रश्न सहावा, मेगस्थनीस हा कोणत्या ग्रीक सम्राटाचा राजदूत होता? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए सिकंदर, ऑप्शन बी सेक्युलस, ऑप्शन डी अलेक्झांडर, ऑप्शन डी रोमनस. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सेक्युलस. प्रश्न सातवा, मौर्य साम्राज्यात न्यायव्यवस्थेसाठी कोणती पदे होती? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए अमात्य, ऑप्शन बी धर्ममहामात्र, ऑप्शन सी सेनापती, ऑप्शन डी मंत्री. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी धर्ममहामात्र. प्रश्न आठवा, अशोकाच्या काळात तिसरे बौद्ध संमेलन कुठे भरवण्यात आले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए तक्षशिला, ऑप्शन बी पाटलीपुत्र, ऑप्शन सी काशी, ऑप्शन डी उज्जैन. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पाटलीपुत्र. प्रश्न नववा, मौर्य साम्राज्याचे सर्वात महान सम्राट कोण मानले जातात? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए बिंदुसार, ऑप्शन बी चंद्रगुप्त, ऑप्शन सी अशोक, ऑप्शन डी बृहदत्त. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अशोक.
प्रश्न 10वा. बिंदुसार यांच्या काळात ग्रीक राजदूत म्हणून कोण भारतात आला होता? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ई फायान, ऑप्शन बी प्लिनी, ऑप्शन सी डायमाकस, ऑप्शन डी टॉलेमी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डायमाकस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.